बुलंद आवाज जनगर्जना चॅनेलमध्ये आपले हार्दिक स्वागत। जनगर्जना सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कुंभारे साहेब आज महानगरपालिकेच्या गेट समोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलनाचा इशारा दिला आणि आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना नेहमीच अन्याय केला जातो। अन्याय अशा पद्धतीचा आहे का मागे आम्हाला 6वा वेतन आयोग लागू केल्यानंतर त्याचा फरक आपल्याला दिला नाही। आम्ही अनेक आंदोलनं केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही, ठराव घेतला असं सांगितलं जातं। आता पुन्हा 7वा वेतन आयोग लागू केला, पुन्हा फरक आमचा थांबवला आहे। तर फरक हे देतच नाही। फरक देत असताना नेहमी कारण का सांगतात का आमची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही। परंतु आमच्याकडे अशा आता पत्र आहेत का जेव्हा आशिया साहेब इथं होते, आशिया साहेबांनी स्वतः लिहून दिलं आहे का आमची परिस्थिती आहे, तसं असतानासुद्धा हे अजूनही देत नाही। शासनाच्या जी आरमध्ये भले हे असो की बाबा महानगरपालिकेने आपली आर्थिक परिस्थिती बघून तो निर्णय घ्यावा, पण यांची आर्थिक परिस्थिती वर्षानुवर्षे अशीच आहे का? मग वर्षानुवर्षे आम्ही अन्याय सहन करत जायचं का? आमचाच पैसा नेमका का हे लोक थांबवतात? कारण असं आहे का कित्येक भ्रष्टाचार बाहेर निघतात आहे। शिवाय ठेकेदारांची बिलं दिली जातात। फक्त कर्मचाऱ्यांचा पैसा द्यायचा राहिला का यांच्याकडे पैसा नसतो। मग तो धुलाई भत्ता असो, बकरीचा पैसा असो किंवा अनेक विषयाचे 7वा वेतन आयोगाचा फरक देतच नाही। आणि आता आम्ही कुठल्याही परिस्थितीत तो फरक घेतल्याशिवाय आमचं आंदोलन मागे राहणार नाही। त्याच्यासाठी आज एक इशारा आंदोलन आहे। आज जे इशारा आंदोलन जे केले त्याचं कारण काय आहे आणि आपली मागण्या काय आहेत? कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत 6वा आणि 7व्या वेतन आयोगाचा फरक। गेल्या 15 वर्षापासून कामगारांना घरं दिलेली नाही आहेत। शासनाचा GR आहे की कामगारांना मोफत घरं द्या, परंतु हे इथले प्रशासन काही करायला तयार नाही। त्याचप्रमाणे कामगारांना 10, 20 आणि 30 वर्षांनी आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत प्रमोशन द्या। धन्यवाद। पाहूया जनगर्जना सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करूया। पुन्हा भेटूया। धन्यवाद।